सकाळचे नाश्त्याचा टाईम चालला आहे. इकडे इडलीचं लावते आणि इकडे सांबारचं. सांबारमध्ये मी सगळं टाकलं आहे. आता याला शिट्टी लावून घेते. डाळ वगैरे टमाटर वगैरे सगळं शिट्टी लावून घेते आणि तडका देते आणि चल डाळ शिजायला ठेवली ना तर त्याचं चिंच पण भिजायला ठेवली. डाळ होते सांबारची. आणि इथं बॅटर बघू शकतो किती छान फॉर्म्युलेचं. मस्त अशी जाळी आली. आणि स्टँडला तेल लावून घ्या आणि त्याच्यात ठेवा. चला मी मीठ टाकले. आता बॅटर याला स्टँडमध्ये लावू. असे सगळे लावू. ठीक आहे. चला आता लावलंय. स्टँड झाले टाकून. आता आपल्याला झाकण लावू. 15 मिनिटांनी खोलू. ठीक आहे. तर इथं डाळ शिजते सांबारची. तर चटणीची हे करू आपण. हिरवी चटणी. चला आपण चटणीमध्ये हे सगळा मसाला घेतला. शेंगदाणे घेतले, डाळ घेतली, त्याला ग्राइंड केलं. चला आपली चटणी झालेली आहे. बघू शकतो मस्त अशी फाईन मेस. आता याला तडका देतो. ठीक आहे. चला सगळ्यात पहिले ते मोहरी टाकतो. मोहरी तडकली की कढीपत्ता मस्त वॉश केलं. थोडंसं मीठ टाकायचं. कढीपत्ता गॅस बंद करू. फोडणी याच्यामध्ये देते आणि याच्यातच सांबार करणार आहे. मस्त चटणी करू शकतात. चला इडली बघू झाली का आपली. झाली इडली झाली. गॅस बंद करू आणि थंड करायला. चला आपण सांबारला ठेवून घेऊ. तेल गरम करायला ठेवलंय. राई टाकू. हिंग टाकू. इथे लाल मिरची टाकू. राई चांगली तडतडली ना मस्त तर मग कढीपत्ता टाकू. कांदा आपल्याला कलर चेंज न करायचा काय नाही. फक्त सॉफ्ट करायचं. म्हणून मी आता कांदा खोलला ते सॉफ्ट करायचा. डाळ पण मस्त झालेली असते. त्याला हलवत राहायचं कारण की हा शिजला नाही पाहिजे. म्हणजे मस्त सॉफ्ट झालं तर कच्चा नाही राहिला पाहिजे. आता याच्यात सांबार मसाला पावडर टाका. तुमच्या क्वांटिटीच्या हिशोबाने टाका. हे लागेल माझ्या क्वांटिटीच्या हिशोबाने. मला इतकंच लागतं. त्याला चांगले 2 मिनटं फक्त. जास्त नाही तर जवळ 2 मिनटं. बघू शकता मस्त असा कलर आला. आणि वास तर पुऱ्या घरामध्ये आमच्या मस्त असा गेला. गॅस कमी करून त्याच्यामध्ये डाळ बॉईल केलेली टाकतो. मिक्स करून द्यायची. पाणी तुमच्या हिशोबाने. आणि हे चिंचेचं पाणी
ठीक आहे, ह्याच्यात टाकतो. बघू शकता पाणी टाकलं मस्त, जेवढं पाहिजे तेवढं मला. तरी ते कढईमध्ये बसत नाही, कुकरमध्येच ठेवू. त्याला मस्तपैकी उकळी येऊ द्यायची. आता आपली इडली झाली मस्त थंड, याला काढून घेऊ. ठीक आहे. बघू शकता इडली मस्त अशी जाळीदार आहे. एवढं ते सॉफ्ट आहे, पोंजी बघू शकता. मस्त उकळलंय सांबर. सांबर झालेले तयार. चला आता नाश्ता करायला घेऊ.